नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे नील त्याच्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो. ऐश्वर्याला त्याने डिवोर्स देऊन घरी आल्यामुळे तो एकदम शांत, स्तब्ध, कोणाशी एकही न शब्दा बसलेला असतो. इथे सारंग सावळी येतात. काय झालं नील, असा का शांत बसलेला आहे, तिथे काय घडलं? सारंग असं काही बोलल्यानंतर नील थोडा इमोशनल होतो. म्हणतो की मी ऐश्वर्याला इथे डिवोर्स देऊन आलो आहे. सावळी म्हणते, नील भाऊजी, तुम्ही जेव्हा डिवोर्सचं सांगितलं तेव्हा ऐश्वर्या मॅडम काही बोलल्या का? त्यांचा नकार होता की लगेच त्यांनी तयार झाल्या? नील म्हणतो, नाही ग, ती लगेच नाही तयार झाली. खूप तिने विनवण्या केल्या, त्यांच्या आईवडिलांनी हातपाय जोडले, सगळं काही केलं, पण मी माझ्या निर्णयावरती ठामपणे उभा राहिलो. असं काही म्हणता क्षणी सारंग म्हणतो, नील तू जरा खंबीरपणे उभा राहा, स्वतःला सांभाळ, कारण की हे सगळं केलं आहे, तुलाही माहिती आहे कोणत्या कारणामुळे केलं आहे. ऐश्वर्या वहिनी तशा वागत होत्या म्हणून हा निर्णय तुला घ्यावा लागला. असं काही झाल्यानंतर तोपर्यंत ते तिलोत्तमा तिलोत्तमा चंद्रकांतसाठी काढा घेऊन चाललेले असते. तोपर्यंत इथे बबलू आणि सोहम येतो. बबलू म्हणतो, काय रे सोहम, काय मग रात्र तिथंच काढली की काय? असं काही म्हणत असताना तिलोत्तमाला कळतं की रात्र तिथंच काढलीस का काय, म्हणजे कुठं गेला होता सोहम, तू रात्रभर कुठं होतास, मला पटकन लवकरात लवकर सांग. असं काही म्हणल्यानंतर सोहम म्हणतो, हो सांगतो, मी ताराच्या घरी गेलो होतो. तुला सांगितलं होतं ना तिथे जायचं नाही म्हणून. का नाही जायचं? ती माझी बायको आहे. आणखी दिवस तुझ्या मी बोलण्यावरून इथे थांबणार आहे. आम्हीही मोठे झालो आहोत, आमचाही निर्णय आहे. तुझ्या आणि ताराच्या भांडणामध्ये माझी अवस्था काय होते तुला माहिती आहे का? असं काही झाल्यानंतर सावळी म्हणते, मॅडम तुम्ही दोघंजणी भांडू नका, जरा शांत राहा. तिला तर म्हणते, तू शांत बस, आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात तू काही बोलायचं नाही, शांत राहा तू सावळी, अजिबात काही बोलायचं नाही ए बोरी. तोपर्यंत तिलोत्तमा थोडीशी सावळीलाही थोडी डापरते, शांत होते. तिथे दोघंजणी स्वतःच्या रूममध्ये निघून जातात. सोहम पटकन त्याचे हातपाय आपटत त्याच्या रूममध्ये निघून जातो. बबलू हे त्याच्या मागे मागे जातो, सावळी सुद्धा. सोहम म्हणतो की सावळी, मला आता हे सगळं काही सहन होत नाहीये, मी ताराकडे निघालो आहे. असं काही म्हणता क्षणी सोहम स्वतःच्या सगळ्या काही बॅगा भरून निघून तिथून जातो. सावळी म्हणते, अहो तुमच्या त्या आई आहेत, रागवणार, ओरडणार, त्यांना तुमची काळजी आहे, असं काय बोलताय तुम्ही? असं काही म्हणता क्षणी सोहम म्हणतो, नाही ग, माझी काळजी कोणालाही नाही, ना ताराला नाही आईला, कारण की दोघेही माझे खूप म्हणजे खूप मन जपण्याचं नाही, माझं मन तोडण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला सावळी वहिनी माहिती आहे का माझ्या मनामध्ये काय चाललं आहे? ताराकडे जावं तर तारा म्हणते की तू मला घरी घेऊन जात नाही, तू मॉमचं ऐकतो. मॉमकडे यावं तर मॉम म्हणते की तू ताराचं ऐकतोस. मी ऐकू तर कोणाचं? माझ्या मनामध्येही काहीतरी चाललं आहे ना. दोघींमधले सुद्धा वाद मी मिटवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या दोघींनाही कळत नाहीये. असं काही झाल्यानंतर सोहम आपल्या बॅगा वगैरे पॅक करून अखेर का ताराकडे निघून जातो. ताराकडे गेल्यानंतर सावळी म्हणते, सारंग सर तुम्हाला माहिती आहे का, सोहम भाऊजी घर सोडून निघून गेले. सारंग म्हणतो की बरं झालं की मग जाऊ देईल, दोघंजण एकत्र राहतील, आईला ही चूक कळेल. नाही सारंग सर, तुम्ही हे चुकीचं बोलताय. बघताय ना, ऐश्वर्या मॅडम घर सोडून निघून गेला, सोहम भाऊजीही गेले. सगळं काही घडतंय ते माझ्यासाठीच घडतंय, माझ्यामुळेच घडतंय, सगळं काही माझ्यामुळेच. असं काही बोलत असताना सारंग डोक्यावरती हात मारून घेतो आणि म्हणतो की जगामध्ये काही जरी घडलं तर तुझ्यामुळेच घडणार आहे का? असं काही म्हणता क्षणी सावळी त्याच्याकडे बघते. दुसऱ्या दिवशी आपल्यात पाहण्यात येते की तिलोत्तमा म्हणते, चंद्रकांत मला जरा एक निर्णय घ्यायचा आहे, मी ऐश्वर्याला पुन्हा एकदा घरात घेऊन येते. चंद्रकांत म्हणतो, तिने जे काय केलंय ते तिलोत्तमा तू विसरले आहेस का? तिला घरात आणणं म्हणजे मोठं वादळ घेऊन बरोबर येणं, असं काही चंद्रकांत बोलतो. पण तिलोत्तमा ऐकली तर खरी ना. तोपर्यंत ते दुसऱ्या दिवशी सावळी किचनमध्ये काम करत असते. ऐश्वर्या तिलोत्तमा येते, म्हणते की मी जरा बाहेर चालली आहे, तू चंद्रकांतजींसाठी तू काढा बनवून ठेव. सावळी हो म्हणते आणि तिलोत्तमा तिथून निघून जाते. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की तिलोत्तमा नक्कीच ऐश्वर्याला घरी घेऊन येईल का, आणि मोठं संकट नक्की तिच्याबरोबर कोणतं येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.